तर इथे साहित्य सगळं टाकून झालं आणि मस्त उकळी येते, बघू शकता इथे एकदम छान. आता टाकायची गरज पीठच टाकावं लागेल असं वाटतं मला ना. हा मॉलच आहे पेट शॉप. ऑर्डर कुत्रा डॉग वगैरे किती छान आहे, बघू शकता. इथे माझं छान घेतलेलं आहे. खूप आवडलं होतं पण आता नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज सकाळीच 6ला उठले आणि वॉकिंग करून आले. तर आज मी केलेले आहे 8500 स्टेप्स केलेले आहे. आणि आता माझ्या कशा घड्याळामध्ये काउंट होतात, मला कळतं किती स्टेप्स झाले वगैरे. आणि आल्यानंतर गरम पाणी वगैरे पिलं, चहा पिला विदाऊट शुगर. तर आता घरातलं सगळं साफसफाई केली, म्हणजे झाडलं वगैरे. आणि आता फरची पुसते. आणि आज आपल्याला करायचे आहे नागलीचे पापड. तर आता काय काय साहित्य आहे तर ते काढून ठेवायचं आहे, तुम्हाला पण दाखवते मी. तर मी माझ्या मम्मीला विचारून करते, कारण मला काहीच येत नाही. पहिल्या म्हणजे फर्स्ट टाइम मी मागच्या वर्षी केले होते 2 किलोचे पापड, इतके आवडले होते ना. मग आता डायरेक्ट आपले 12 किलोचे पापड, म्हणजे 6-7 किलो पीठ पडलेलं होतं. तर मग आज करायची आहे. आता वैभव आली की तेव्हा करेल. खाली चूल वगैरे पेटू आणि चुलीवरच घाट घेणार आहे. तर त्याच्या आधी मी ना सगळं आवरून स्वयंपाक करून ठेवणार, कियाला वगैरे जेवण देऊन देणार आणि मग पापड करायला सुरुवात. आता हे फरची पुसली ना, मग साहित्य काढून घेणार काय काय लागतं पापडासाठी आणि तुम्हाला पण दाखवते. आता हे आवरून देते. तर पापडाची सुरुवात. लाईट पण गेली आहे. इथे सगळं तीळ वगैरे आता ताटात काढून घेते पटकन. तर तीळ जास्त टाकते म्हणजे छान लागतात. नंतर ओवा जिरे हे ना बारीक करून घ्यावं लागतील. हिंग घेतलं, सोडा, पापडखार आणि तीळ आणि ओवा जिरे बारीक करून घेणार. इथे बघू शकतो एवढं साहित्य घेतलेलं आहे. तीळ, बडीशेप, पापडखार, नंतर काय सोडा, हिंग, मीठ, जिरे आणि ओवा. आणि एवढं 2 मोठे पातेले पीठ आहे. थोडस तेल टाकू ते. हा आलं ना, उकळलं टाकू. तर इथे साहित्य सगळं टाकून झालं आणि मस्त उकळी येते, बघू शकता इथे एकदम छान. आता टाकायची गरज नाही, पीठच टाकावं लागेल असं वाटतं मला ना. खूप उकळी आलेली. थांब ना 5 मिनिट झाकून नको दाखव, धावू देऊ ना, नंतर दाखवू. नाही छोटी आहे. आज मी तेच म्हटलं हिला, म्हटलं अल्युमिनियमची टाकायचं पीठ इकडून टाकू. झाकून द्यावं लागेल आता. नाही ते झाकलं जाणार, झाकावं लागेल. नाही ते मध्ये जाईल सगळं पीठ चिटकेल. तुला सांगतो ना मी, थांब ना जरा. असं शिजलं मस्त छान. मला तर पाणी बरोबर येईल एवढं.
गोळी. मला असं वाटतं बरोबर पाणी येईल एकदम. हा बरं झालं काढलं ते एवढं जास्त होईल. हे किती लागतं किती नाही का. असं कर ना असं. नाही करायची गरज नाही. नको आई. बरोबर आलं ना. बरं झालं झालं. काय काय इथे पीठ झालेलं आहे मस्त शिजून चुलीवरचं भारीपैकी. आता काढून घेऊ एक साईडला काढून घ्यावं लागेल. आजकालची खूप ऊन आहे, त्या साईडला साडी अशी आखली आहे. कपड करून घेऊ. इथे मी ना पिशव्या करून ठेवल्या होत्या. पापड करून झाले, इतक्यात आवरलं. इथे पीठ घेतलेलं आहे माझ्या बहिणीसाठी, मोठ्या बहिणीसाठी, तिला देऊन येते पटकन. चला तर इथे रुपलताईकडे आलो. पीठ नागलीचं आमचं फेवरेट आहे एकदम. से उगाही करने का आरोप लगाते, लेकिन तर पापड झाले सगळे करून अशीही, आणि अजूनमध्ये दाखवते बघू शकता आपले नागलीचे पापड. मस्त कलर आलेला आहे, मग दाखवते घरी. सप्लाई पर नहीं, समंदर का पानी भी बघू शकता हे पापड झालेले आहे. अमेरिका को बुझा नहीं रहा, सूझ नहीं रहा. होर्मुझ ब्लॉक करने के उसके पण कटकर आली की बघू शकता इतका छान कलर आलेला आहे पापडला. आणि असे छोटे छोटे केले, एवढे मोठे पण नाही गेले. आणि असे आपले नागलीचे पापड झालेले आहे. तुम्हाला मी ना रात्री भाजून दाखवेल पापड कसे फुगतात वगैरे दाखवेल. तर आज नेमकी ना पावसाचं पण वातावरण झालं होतं संध्याकाळी 6 वाजेपासून. तर बरं झालं दुपारी ऊन होतं म्हणून आपले पापड मस्त वाळून गेले आणि पटापट होऊन गेले, कारण आई पण होत्या करू लागायला. आणि पटापट अशी झाली पापड. इतकं छान पीठ लागलं ना मस्त. आणि दुपारी मला बोलताच आलं नाही, कारण इतकी दमली होती मी. जेवण पण नव्हतं केलं. सगळे पापड झाल्यानंतर जेवण केलं आणि थोडा आराम केला. आता म्हटलं दाखवू तुम्हाला. तर बर्तन काढून आणले पापड सगळे बघू शकता. तर इतका पसारा होता किचनवर. आता आवरलं, ग्रीन टी घेतला, जी झोपत जात नव्हती मला कारण उन्हाचे. आणि इथे बघू शकता निगाळ्याचं पीठ आपलं किती निघालेलं आहे. दळून आणलं आणि एवढं पीठ निघालेलं आहे निगाळ्याचं बघू शकता. कारण तुम्हाला माहिती आहे मी 13 किलो नागली माझ्याकडून टाकली गेली भिजत. आणि त्याचं पीठ 6 किलोचं ते पापड झाले नाही. आता 7-8 2-2.5 किलो असेल, 3 किलो असेल बहुतेक. आता हे निघायचे काही नाही, नंतर करेल पावसाचा अंदाज बघून करेल पापड.
तर ह्या निगाळ्याचं पिठाचं त्याच्यामध्ये ना मी त्या रव्यामध्ये म्हणजे जो कोंडा निघाला त्याच्यामध्ये मी तांदूळ टाकले होते 1 किलो आणि मग असं दळून आणलं आणि चाळून म्हणजे गाळून घेतलं साडीने. तर याचं अजून काय करतात ते नक्की मला कमेंट करून सांगा. तर आता तेच विहानचं चाललंय. आम्ही वाढदिवसाला त्याला कबूल म्हणजे त्याला हे केलं होतं की तुला पेट ॲनिमल म्हणजे हॅमस्टर देऊ. तर आता एक ठिकाणी चाललोय, तुम्हाला दाखवते कुठे चाललो. आता आवरली माझी आणि पापड ठेवून दिले. चला ते टाकतो. इतकं गरम होत आहे ना बापरे, पाऊस येईल का काय माहिती. पण फायनली आपले नागलीचे पापड झालेले आहे आणि आली की तुम्हाला मस्त भाजून दाखवणार कसे फुगतात वगैरे. इथे मी घातलेलं आहे असं. चला मोठं आहे ना. तर आम्ही आलेलो आहे कॉलेज रोडचा इथे सौरव एक्झॉस्टिक ॲक्वेरियम ॲक्वेटिक पेट स्टोअर. बघू आता तिथे काय काय आहे. इकडे एक्साइटेड आहे की याला. बापरे बघू शकता. हा कुठे आहे संडेला पण बघून घेऊ ना काय काय आहे. बघू शकतो फिश वगैरे. त्यांचं केस कसं असं येतं विचारलं तर ते संडेला येणार आहे. पटापट हे जातात तिथून आणि मॉलच आहे ती पेट शॉपचं म्हणजे तुम्हाला काही मिळून जाईल. बघू शकता. केअर आहे बघ. बघू शकता फूड डॉग फूड वगैरे सगळंच आहे. ओ माय गॉड. ते बघ तो फूड देत आहे त्याला. किती भारी आहे ना. हे तो कोल्हे दिसत आहे. हे जेवण हा बघा जेवण आणत असेल ते. बघू शकता इथे मॉलच आहे एकदम. गिनीपिग गिनीपिग तिकडे बघा तिकडे काय. तर बघू शकता इथे सगळं मॉल. हा मॉलच आहे पेट शॉप. नको हो ना. हा तर किती मस्त क्यूट क्यूट आहे एकदम. हे जेवणासाठी. माय गॉड. जेवण ना जेवणाचे जेवण तिकडे कसं बघतोय. हा ना भारी आहे एकदम. असं तर पाहावं ना. डॉग वगैरे किती छान आहे. बघू शकता इथे मस्त डॉग आहे. इथे फूड आहे बघू शकता. फूडचा स्टॉक आहे म्हणजे एक प्रकारचा मॉलच आहे. कसं आहे विहान. हा संडेला इग्वाना त्याला असं लागतं एवढं केज. काय हे केज आहेत हे सगळे. बॅड लक आज पण भेटलं नाही आपल्याला. इतकी पटापट संपून जाताना. तर बघू शकता असं मॉलच आहे पेट शॉपचा. बघू शकता असं मॉल आहे पेट शॉपचा कॉलेज रोडला. काय ना सौरव एक्झॉस्टिक म्हणजे तिथे तुम्हाला इग्वाना सगळ्या प्रकारचे प्राणी भेटतील. कुत्रे तर इतके छान आहे ना बापरे. ग्लास आहे बघू शकता पूर्ण तिथून आणि फिश पण इतके मस्त मिळतील ना. पण जाऊ दे आता नंतर येईल ना संडेला. Your body, it's so real.
loco. Don't stop now. Sigue el ritmo. I'll show you how. Fuego en el aire, burning high. Feel the heat bajo el sky. Baila, baila, sin parar. Shake your body, shine like stars. Baila, baila, en el mar. Keep it going, no queda igual. तर आम्ही पेठ मॉलमधून आलो. त्याच्यानंतर कॉलेज रोडला एक मुलगी होती, तिथे इतकी छान छान ज्वेलरी विकत होती. तर त्या ज्वेलरीचा कलर वगैरे काहीच जात नाही. तर मला हे ब्रेसलेट खूप आवडलं. तिला म्हटलं मला घालून दे आणि ते लेबल काढून टाक म्हणजे घालून ठेवते हातात. इतके सुंदर सुंदर ब्रेसलेट होते बापरे. आणि नेकलेस तर मी एक नेकलेस पण घेतला आहे आणि हे एक ब्रेसलेट घेतलं आहे. तर कियाला इतकी रडत होती मला पण पाहिजे मला पण पाहिजे. तर तिला म्हटलं तुझ्यासाठी नेकलेस घेतला, मी माझ्यासाठी ब्रेसलेट घेतला. तेव्हा ती शांत बसली. तिथेच मग शेजारी चीज केक खाल्ला. इतका सुंदर चीज केक होता. मला दाखवते पुढे गेल्यानंतर. तर हे नेकलेस घेतलेलं आहे बघू शकता. आणि 250 100 150 250 असं म्हणजे कसे पण तुम्ही पाण्यात वापरा, डेली यूजसाठी वापरा, कधीच खराब होत नाही. त्याचं म्हणजे कलर वगैरे काहीच जात नाही. तर मी तसेच आता यूज करते सध्या ब्रेसलेट किंवा नेकलेस वगैरे. तर माझ्याकडे अजून एक ब्रेसलेटसुद्धा आहे आणि आता हे एक नवीन घेतलं. तर बघू शकता किती छान. चला आता बोलते नंतर. छान ब्रेसलेट घेतलेलं आहे. खूप आवडलं होतं पण मस्त डेली ना. चला तुला हे बघ याच्यात ठेवलं. हा ते बघू शकता चीज केक. दोघांनी खा बरं, मला पण टेस्ट करते. जाऊ दे मला खाऊ दे. वाव. आलो आणि वियांचं हॅम्स्टर तर काय भेटलं नाही. ते बोलली संडेला येईल, पण आता आम्ही फोन वगैरे करूनच जाऊ. कॉन्टॅक्ट नंबर घेऊन आलो त्यांचा. तर मग येताना ना कॉलेज रोडला एक मुलगी मस्त हे ज्वेलरी सेल करत होती खूप छान. आणि आता त्या ज्वेलरी खूपच छान निघालेल्या आहे. त्याचा कलर जात नाही. मी ना साधना मिसळमधून हे ब्रेसलेट घेतलं होतं बघू शकतो. हे असं त्याचा अजून सुद्धा कलर गेला नाही. मी पाण्यात वगैरे वापरते आणि मी असं याच्यात ठेवलेलं पाऊचमध्ये. तर मग मला दिसली ज्वेलरी, मला खूप आवडते. तर त्याच्यामुळे मी असं कडं घेतलेलं आहे बघू शकता. मस्त असं रेग्युलर यूजला छान आहे, भारी दिसतं. आणि कियाला पण मागे लागली. मी म्हटलं बाई तुला हे घेतलं. मग मी तिला म्हणजे माझ्यासाठीच घेतलंय पण तिला देणार. हा तुला देणार. तर हे असं नेकलेस घेतलेला आहे 250 काहीतरी आहे. तर बघू शकतो त्याचा कलर वगैरे काही जात नाही. तुम्हाला दाखवते जवळून. तर असं आहे. तर बघू त्याचा ना कलर वगैरे काही जात नाही. आणि बघा तुम्हाला दाखवते. कियाला आहे का ते खोल बरं खोलचं. माझं आधीचं ब्रेसलेट आहे असं. तर बघू शकता असं आहे. असं हार्टचं आहे. आणि आवडतं तुला घालून देऊ का. तर असं नेकलेस आहे मस्त छान. आणि हे घेतलं कडं. कियाला पण असं कडं घ्यायचं होतं पण तिच्या हाताला बसत नव्हतं म्हणून. तुला घालून देऊ का. हे ना आम्ही गोव्यावरून असे 3-4 घेतलेले आहे चामचे. ते पण इतकं छान निघाले आणि मस्त वापरते मी. इथे आता पापड भाजून बघू आपण. कोणतं ऑरेंज याच्यातला आणला का ग कियाला. ऑरेंज कशी फुगतात पा. वाव मस्त कलर पण छान आहेत ना. त्याच्यानंतर मोठा चाकू दे. तर बघू शकता असं झालेलं आहे आपलं पापड. बघू शकता मस्त असं फुगून जातो. असं भाजलेला आहे गरम गरम पापड. भालतो लागते आणि बडीशोप टाकली ना. बडीशोपची चव इतकी भारी लागते.
खा. त्या पेपरला मिळणार नाही आता.